नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक A.N. डिंबर, इतिहास विभाग आपलं स्वागत करतो. आपण TYBA या वर्गाच्या इतिहास जनरल या विषयावर मागच्या काही भागांमध्ये चर्चा करत होतो. आज आपल्याला या भागामध्ये प्रकरण दुसरं जे आहे, आपल्या विषयाचं टायटल आपल्याला माहिती आहे 20व्या शतकातील जगाचा इतिहास. तर प्रकरण दुसरं जे आहे त्याच्यामध्ये आपण पहिलं महायुद्ध असं टायटल असलेलं प्रकरण होतं, त्याला आपण सुरुवात केलेली होती. एका भागामध्ये आपण पहिल्या महायुद्धाची कारणं सविस्तरपणे पाहिली. दुसऱ्या भागामध्ये आपण पहिल्या महायुद्धाचे परिणाम सविस्तरपणे त्याची चर्चा केली. त्यानंतर आपण पॅरिस शांतता परिषदेचं स्वरूप, रचना, फायदे तोटे अशा सर्व अंगांनी त्याच्यावर चर्चा केली. आणि आता या प्रकरणातला शेवटचा जो भाग आहे तो म्हणजे राष्ट्रसंघ. तर या राष्ट्रसंघावर आपल्याला आजच्या भागामध्ये किंवा या भागामध्ये सविस्तर चर्चा करायची आहे. तर 1914 ते 1919 या कालावधीमध्ये झालेल्या पहिल्या महायुद्धामुळे मोठ्या प्रमाणावर जागतिक अशांतता निर्माण झाली होती. युद्धामुळे होणारे परिणाम संपूर्ण जगाने अनुभवले होते. त्यामुळे भविष्यकाळामध्ये अशा प्रकारची युद्धे होऊ नये, जगामध्ये जागतिक शांतता टिकून राहावी यासाठी एका वैश्विक संघटनेची आवश्यकता निर्माण झाली. आणि त्यातूनच 10 जानेवारी 1920 रोजी जिनिव्हा या ठिकाणी राष्ट्रसंघाची निर्मिती करण्यात आली. आणि म्हणून राष्ट्रसंघ ही एक अतिशय महत्त्वाची घटना होती, आंतरराष्ट्रीय संघटना होती. आणि म्हणून ह्या आंतरराष्ट्रीय संघटनेचा आढावा आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. आपल्याला माहिती आहे की कुठलीही संघटना असू द्या, संस्था असू द्या, ती ज्या वेळेला स्थापन होत असते ते कुठल्या तरी कारणांनी स्थापन झालेली असते. ती स्थापन करण्याची काही उद्दिष्टे असतातच. त्याचप्रमाणे राष्ट्रसंघ ही जी संघटना स्थापन झाली, आंतरराष्ट्रीय संघटना जी स्थापन झाली, ती स्थापन करण्याची काही कारणं होती किंवा ती राष्ट्रसंघ स्थापन करण्याची काही उद्दिष्ट होती. या राष्ट्रसंघाच्या उद्दिष्टांचा आपण या ठिकाणी सविस्तरपणे चर्चा करूया. राष्ट्रसंघाचं पहिलं उद्दिष्ट ते म्हणजे जागतिक शांतता आणि सुव्यवस्था निर्माण करणं. पहिल्या महायुद्धानंतर आंतरराष्ट्रीय शांततेचा प्रश्न निर्माण झालेला होता. सर्वत्र गोंधळाची, अराजकतेची परिस्थिती निर्माण झालेली होती. आणि अशा परिस्थितीमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर जागतिक शांतता प्रस्थापित करणं
या उद्दिष्टाला राष्ट्रसंघाने प्राधान्य दिलं. दुसरं उद्दिष्ट ते म्हणजे आंतरराष्ट्रीय प्रश्नांची सोडवणूक करणं. पहिल्या महायुद्धामुळे जो प्रचंड विनाश झाला, त्यामुळे युद्ध हे किती विनाशकारी असते याची जाणीव जगातल्या सर्वच राष्ट्रांना, विशेषतः जर्मनी, इटली, फ्रान्स यांना झाल्या. एखादा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा संघर्षाचा प्रश्न जर उद्भवला तर तो युद्धाच्या मार्गाने न सोडवता शांततेच्या मार्गाने सोडवणे या उद्दिष्टाला राष्ट्रसंघाने प्राथमिकता दिली. त्यात शांततापूर्ण मार्गाने बदल हे एक उद्दिष्ट राष्ट्रसंघाच्या संदर्भात आपल्याला सांगता येईल. राष्ट्रसंघाने आंतरराष्ट्रीय करार, मदार आणि तहातील अटी दोन्ही पक्षांनी मान्य कराव्यात असं सुचवलं होतं. जे तह जुने झाले असेल आणि शांतता प्रस्थापित करण्यात अडचणीचे वाटत असेल तर अशा तहांमध्ये शांततापूर्ण मार्गाने बदल घडवून आणणे हे एक महत्त्वाचं उद्दिष्ट राष्ट्रसंघाने आपल्यासमोर ठेवलेलं होतं. आंतरराष्ट्रीय कायद्यांचा सन्मान हे एक उद्दिष्ट आहे राष्ट्रसंघाचं. महायुद्धामध्ये भाग घेतलेल्या सर्वच राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय कायद्याचा सन्मान करावा. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या आदेशांचं पालन करावं. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची आपल्या सामर्थ्याची चूक दाखवू नये. थोडक्यात आंतरराष्ट्रीय कायद्याचा सन्मान या उद्दिष्टाला राष्ट्रसंघाने महत्त्वपूर्ण मानलं. राष्ट्रसंघाने सभासदत्व न स्वीकारणाऱ्या राष्ट्रसंघाने सभासदत्व स्वीकारणाऱ्या राष्ट्रसंघाचं सभासदत्व स्वीकारणाऱ्या राष्ट्रांनी एकमेकांच्या सार्वभौमत्वाचा आदर करावा. आपली ध्येय आणि धोरणे आपल्यापेक्षा कमजोर असलेल्या राष्ट्रांवर लादू नयेत. या उद्दिष्टाला राष्ट्रसंघाने प्राथमिकता दिलेली दिसून येते. राष्ट्रसंघाच्या उद्दिष्टामधलं सर्वात महत्त्वाचं उद्दिष्ट म्हणजे सामूहिक सुरक्षिततेचं तत्त्व होय. आणि हे तत्त्व अंमलात आणण्यासाठी राष्ट्रसंघाच्या प्रत्येक सभासद राष्ट्राने राष्ट्रसंघाच्या सनदेतील नियमांचं पालन करणं, सनदेतील नियमांचा भंग केल्यास सभासद राष्ट्रांनी सामूहिकरित्या आक्रमक राष्ट्रांबरोबर असलेले राजनैतिक आणि आर्थिक संबंध तोडणे या उद्दिष्टाला राष्ट्रसंघाने अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलं. पहिल्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर युरोपातील काही भाग राजकीयदृष्ट्या संवेदनशील बनलेले होते. अशा भागामध्ये राष्ट्रसंघाने आपल्या फौजा पाठवल्या होत्या. अर्थात या फौजांमध्ये कोणत्याही एका राष्ट्राचे सैनिक नव्हते. मानवाच्या कल्याणासाठी राष्ट्रसंघाच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलेल्या फौजांनी संवेदनशील प्रदेशांवर निगराणी ठेवावी
हे उद्दिष्ट निश्चित केलेलं होतं. तर अशा प्रकारची अनेक उद्दिष्ट राष्ट्रसंघाने आपल्यासमोर ठेवली आणि त्या उद्दिष्टाला समोर ठेवून पुढची वाटचाल केली. तर ही जी राष्ट्रसंघाची निर्मिती झाली, त्या राष्ट्रसंघाची निर्मिती बघत असताना आपल्याला त्या राष्ट्रसंघाची रचना कशा पद्धतीची होती ते सुद्धा पाहणं आवश्यक ठरतं. आता राष्ट्रसंघाची रचना किंवा त्याचे घटक पाहत असताना त्याच्यामध्ये आपल्याला सविस्तर त्या घटकांचा इथे विचार करायचा आहे. त्याच्यामध्ये पहिला घटक जो आहे परिषद आणि महासभा. राष्ट्रसंघाच्या परिषदेमध्ये सर्व सदस्य राष्ट्रांचा समावेश होतो. यामध्ये राष्ट्राचे वर्तमान राष्ट्रांचे एक किंवा जास्तीत जास्त 3 प्रतिनिधी होते आणि त्यांची निवड सदस्य राष्ट्रांच्या सरकारने केलेली होती. परिषदेचे अधिवेशन दरवर्षी सप्टेंबरमध्ये जिनेव्हा या ठिकाणच्या मुख्य कचेरीमध्ये भरत असे. परिषदेद्वारे आपल्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवड केली जात असे. त्याचबरोबर परिषदेच्या मदतीसाठी काही उपसमित्या देखील निर्माण करण्यात आलेल्या होत्या. आपल्या कार्यक्षेत्राशी संबंधित विषयावर चर्चा करणे, त्यांची समितीकडे शिफारस करणे, राष्ट्रसंघाच्या इतर शाखांवर नियंत्रण ठेवणे, समितीमधील तात्पुरत्या सदस्यांची निवड करणे, राष्ट्रसंघाची दिशा ठरवणे, घटनेत दुरुस्त करणे, नवीन देशांना सभासद करून घेणे, जमा खर्चाला मान्यता देणे, अशी अनेक प्रकारची कार्य परिषद करत असे. त्यानंतर राष्ट्रसंघाच्या रचनेमधील दुसरा महत्त्वाचा घटक तो म्हणजे समिती. राष्ट्रसंघाचे कार्यकारी मंडळ म्हणून समितीचा उल्लेख केला जातो. या समितीत सुरुवातीला इंग्लंड, फ्रान्स, इटली आणि जपान या बड्या राष्ट्रांचे कायम सदस्य म्हणून निवड करण्यात आली आणि त्यांना नकाराधिकार सुद्धा देण्यात आला. त्यामुळे समितीतील निर्णय एकमताने घेतले जाणे आवश्यक असेल. वर्षातून 4 वेळेस समितीची बैठक होणे आवश्यक मानले जाते. तंट्याची चौकशी करणे, त्यांचा अहवाल परिषदेसमोर ठेवणे, आक्रमक राष्ट्रांच्या विरोधात उपाययोजना करणे, जागतिक शांतता टिकवण्यासाठी योजना आखणे, सचिवालयाच्या कामकाजावर देखरेख ठेवणे, राष्ट्रसंघाच्या विविध यंत्रणांकडून त्यांच्या कामकाजाचा अहवाल मागवणे, आज्ञांकित प्रदेशांची व्यवस्था पाहणे, सरचिटणीसाची नेमणूक करणे, त्यांच्या हाताखालील कर्मचारी वर्गाला संमती देणे, करार पालनाकडे लक्ष देणे, अशी अनेक प्रकारची कार्य ही राष्ट्रसंघाची समिती पार पाडत होते. त्यानंतर राष्ट्रसंघाच्या रचनेतला तिसरा घटक
तो म्हणजे सचिवालय. राष्ट्रसंघाचे कामकाज चालवणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मिळून सचिवालय निर्माण करण्यात आले होते. जिनिव्हा या ठिकाणी असलेल्या सचिवालयाद्वारे प्रशासन व्यवस्था कार्यान्वित केली जात असे. सचिवालयात एक सरचिटणीस आणि इतर उपसरचिटणीस यांचा समावेश करण्यात आला होता. शिवाय त्यांच्या मदतीसाठी विविध सदस्य राष्ट्रांमधून नेमलेला एक मोठा कर्मचारी वर्ग देखील होता. सरचिटणीसाची नेमणूक ही महासभेच्या संमतीने केली जायची. सचिवालयाचा खर्च हा सदस्य राष्ट्रांच्या देणगीतून भागवला जायचा. राष्ट्रसंघाच्या कार्यक्षेत्रात मोडणाऱ्या विषयासंबंधी सर्व माहिती गोळा करून ती संकलित करणं, महासभा व समिती यांच्या निर्णयांची अंमलबजावणी करणं, राष्ट्रसंघाच्या कार्याला प्रसिद्धी देणं, राष्ट्रसंघाचं दप्तर सांभाळणं, पत्रव्यवहार करणे, वर्गणी गोळा करणे, जमा खर्चाचा हिशोब ठेवणे, अहवाल तयार करून तो समितीला सादर करणे, अशी सर्व कार्य ही सचिवालयामार्फत पार पाडली जात असायची. राष्ट्रसंघाच्या रचनेतील एक महत्त्वाचा घटक म्हणून आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा या ठिकाणी उल्लेख करता येईल. इसवी सन 1921 मध्ये राष्ट्रसंघाच्या तरतुदीनुसार हॉलंडमधील हेग या ठिकाणी एका स्थायी आंतरराष्ट्रीय न्यायालयाची स्थापना करण्यात आली. या न्यायालयासाठी स्वतंत्र घटना देखील तयार करण्यात आली आणि ती राष्ट्रसंघाच्या घटनेला जोडण्यात आली. घटनेनुसार आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये 15 न्यायाधीशांची निवड 9 वर्षांकरता परिषद आणि समिती बहुमताने करत असायची. न्यायालयासमोर आलेल्या आंतरराष्ट्रीय वादांचा न्यायनिवाडा करणे, तहांच्या कलमांचा अर्थ लावणं, आंतरराष्ट्रीय कराराचा भंग झाला आहे किंवा नाही हे ठरवणं, अशा स्वरूपाची कामे आंतरराष्ट्रीय न्यायालयाला करावी लागत होती. सर्व खटल्यांचा निर्णय किंवा निकाल हा न्यायाधीशांच्या बहुमताने दिला जात असायचा. आंतरराष्ट्रीय मजूर संघटना हा सुद्धा राष्ट्रसंघाचा एक अतिशय महत्त्वाचा घटक आपल्याला म्हणता येईल. राजकीय क्षेत्राबरोबरच राष्ट्रसंघाने इतर क्षेत्रांमध्ये जे महत्त्वपूर्ण कार्य केलं त्यापैकी कामगारांच्या क्षेत्रामध्ये त्याने केलेलं कार्य महत्त्वाचं मानलं जातं. युरोपातील सर्वच राष्ट्रात आधुनिकीकरण घडून आल्यामुळे त्या ठिकाणी मजुरांचे प्रश्न निर्माण झालेले होते. जागतिक शांतता टिकवण्याच्या अनुषंगाने ते प्रश्न सोडून कामगार क्षेत्रात चांगले वातावरण निर्माण करणे राष्ट्रसंघाला आवश्यक वाटले. त्यासाठी आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेची स्थापना करण्यात आली. या संघटनेमार्फत परिषदा भरवून कामगारांच्या प्रश्नांवर विचारविनिमय केला जात असायचा. त्याचबरोबर औद्योगिक क्षेत्रातील कलह समाप्त करण्याच्या दृष्टीने शिफारसी केल्या जात असायच्या. तर अशा पद्धतीचे आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेचे हे कार्य होते.
त्यानंतर संरक्षित पद्धती किंवा आपण त्याला मॅन्डेट सिस्टम असं म्हणू शकतो. जर्मन वसाहती आणि मागासलेले देश यांचा कारभार पाहण्यासाठी तेथील जनतेचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राष्ट्रसंघाने देखरेख व्यवस्थेचा स्वीकार केलेला होता. त्याला आज्ञांकित पद्धती असं म्हटलं जातं. त्यानुसार जर्मन आणि तुर्कस्तानच्या साम्राज्यातील जे प्रदेश पहिल्या महायुद्धानंतर मुक्त झाले होते ते एखाद्या विकसित राष्ट्रांच्या नियंत्रणाखाली ठेवल्यास त्यांना आर्थिक आणि तांत्रिक मदत दिल्यास त्या प्रदेशांना स्वतःच्या पायावर उभे राहता येईल. या उद्देशाने राष्ट्रसंघाने आज्ञांकित योजना मागासलेल्या राष्ट्रांना लागू केले होते. ज्या राष्ट्रांकडे या प्रदेशांचा कारभार सोपवलेला होता त्या विकसित राष्ट्रांना आपल्या कार्याचा अहवाल राष्ट्रसंघाला द्यावा लागत असायचा. आतापर्यंत आपण राष्ट्रसंघाची रचना, या रचनेचे जे काही घटक आहेत त्या घटकांचा आपण आढावा घेतला. आता आपल्याला या राष्ट्रसंघाने जे काही वेगवेगळे प्रश्न सोडवले किंवा आपलं जे काही कार्य पार पडलं त्या कार्याचा आढावा या ठिकाणी घेऊया. पहिल्या महायुद्धाने कोणतेही प्रश्न सोडवले नाहीतच, उलट नवीन प्रश्न निर्माण केले. लोकशाहीला मोठा धोका निर्माण झाला आणि म्हणूनच लोकशाहीच्या सुरक्षिततेसाठी एखादी आंतरराष्ट्रीय संघटना असावी या विचारातूनच राष्ट्रसंघाचा उदय झाला. दुसऱ्या महायुद्धापर्यंत राष्ट्रसंघाने बरंचसं कार्य केलेलं होतं. ही कामगिरी नेत्रदीपक स्वरूपाची जरी नसली तरी ती कमी लेखता येणार नाही. राष्ट्रसंघाला आंतरराष्ट्रीय तंटे सोडवण्यामध्ये काही प्रमाणामध्ये यश मिळालं. 1919 ते 1939 या 2 दशकामध्ये कितीतरी तंटे आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये निर्माण झाले. त्यापैकी 40 तंटे राष्ट्रसंघापर्यंत आले. 1920 ते 1939 या दशकात आंतरराष्ट्रीय कटकटी मिटवण्यामध्ये राष्ट्रसंघाला बरंचसं यश लाभलं. परंतु 1931 नंतर राष्ट्रसंघातील बडी राष्ट्रे, विशेषतः स्थायी सदस्य असलेली राष्ट्रे आक्रमक बनू लागली. तेव्हा मात्र या आक्रमक राष्ट्रांना आवरण्याची कामगिरी राष्ट्रसंघाला पार पाडता आली. इसवी सन 1931 मध्ये जपानने मांचुरियावर आक्रमण केले. 1934 साली नंतरच्या हिटलरने आक्रमक कारवाया केल्या. 1935 मध्ये इटलीचा ॲबेसिनियावर हल्ला. या सगळ्या गोष्टींना राष्ट्रसंघ प्रतिबंध करू शकला नाही. राष्ट्रसंघ किंवा राष्ट्रसंघाचं हे अपयश जगाला दुसऱ्या महायुद्धाकडे न्यायला कारणीभूत ठरलेलं होतं. तर आपण या ठिकाणी वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे राष्ट्रसंघाच्या कामगिरीचा आढावा
घेऊया. राष्ट्रसंघाने अनेक उपयुक्त कामं केली. उदाहरणार्थ व्हर्सायचा तह किंवा इतर तह करताना युरोपची पुनर्रचना राष्ट्रीयत्वाच्या आधारावर राहणं अपरिहार्य होतं. अशा अल्पसंख्याक राष्ट्रीय लोकांचे हक्क सुरक्षित राहावे म्हणून राष्ट्रसंघाने काही उपाय योजले. जर्मनी आणि तुर्कस्तानच्या वसाहती विजयी राष्ट्रांनी आपापसामध्ये वाटून न घेता त्यांचा कारभार विश्वस्त या नात्याने करण्याचं ठरवलं. तेथील लोकांची आपल्या स्पर्धेसाठी पिळवणूक न करता त्यांचा उद्धार व्हावा, प्रगती व्हावी, त्यांचा कारभार त्यांना स्वतः करता यावा अशी व्यवस्था करावी हा त्या पाठीमागचा उद्देश होता. त्या वसाहतीचे 2 गट पाडण्यात आले. आंतरराष्ट्रीय मजूर संघटना राष्ट्रसंघाच्या सहकार्याने काम करत होते. प्रत्येक राज्याचे 2 सहकारी आणि 2 मजूर प्रतिनिधी त्यामध्ये असायचे. मजुरांचे कामाचे तास 48पेक्षा जास्त असू नये. स्त्रिया आणि मुले यांच्या जीविताला धोका असेल अशा ठिकाणी त्यांना काम देऊ नये. शाळकरी मुलांना कामावर ठेवू नये. बेकारी निवारणार्थ विमा, किमान वेतन, कारखान्यांची तपासणी या सगळ्या बाबतीमध्ये या संघटनेने विधायक कार्य केलं. अपायकारक औषधे, मादक द्रव्ये, गुलामगिरी, स्त्रिया आणि मुलांचा अनैतिक कामासाठी वापर या सर्वांना आळा घालण्याचा प्रयत्न राष्ट्रसंघाने केला. राष्ट्रसंघाने आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या माध्यमातून अनेक तंट्यांची सोडवणूक करण्यामध्ये यश मिळवले. फिनलँड आणि आलांद यांच्यातील बेटाविषयीचा तंटा लवादामार्फत सोडवण्यात आला. 1923 इटली आणि ग्रीस यांच्यातील कॉन्फ्यू बेटासंबंधीचे भांडण आंतरराष्ट्रीय न्यायालयामार्फत सोडवण्यात आले. राष्ट्रसंघाची ही कामगिरी देखील अतिशय महत्त्वाची मानली जाते. युरोपची आर्थिक घडी सुव्यवस्थित बसवण्यासाठी ऑस्ट्रिया आणि हंगेरी यांच्या आर्थिक देण्याविषयीची हमी राष्ट्रसंघाने उचलली. तसेच आशिया मायनर आणि पूर्व थ्रेसमधून ग्रीसमध्ये आलेल्या 10 लाख निर्वासितांच्या पुनर्वसनाचं काम राष्ट्रसंघाने पार पाडलं. इसवी सन 1925 ग्रीस, बल्गेरिया यांच्यातील तंटा सोडवण्यात आला. 1926 इराक आणि तुर्कस्तान यांच्यामधलं भांडण हे लवादामार्फत सोडवण्यात आलं. जर्मनी आणि पोलंड यांच्यातील साटालेशियाचा सीमाविषयीचा प्रश्न सोडवण्यासाठी सीमामंडळ नेमण्यात आलं. राष्ट्रसंघाच्या करारनाम्यामध्ये कलम 8 सर्वसाधारण शस्त्रास्त्रे आणि सैन्य कपात करण्याच्या योजनेचा अंतर्भाव होता. त्याचप्रमाणे काही प्रमाणामध्ये प्रयत्न करण्यात आले. 1920 तात्पुरत्या निःशस्त्रीकरणाचा विचार करण्यासाठी मंडळ नेमण्यात आलं. सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये सुद्धा राष्ट्रसंघाने भरीव कार्य केलेलं आपल्याला दिसतं. काही विकसित देशांमध्ये त्या काळामध्ये गुलामगिरीची पद्धत राबवली जात होती.
ती पद्धत राष्ट्रसंघाने बंद केली. काही देशांमध्ये मुलं आणि स्त्रियांचा व्यापार होत असायचा, तर राष्ट्रसंघाने अशा अमानुष व्यापारावर बंधनं घातली. निरनिराळ्या देशांमधील नामवंत साहित्यिक, कलाकार, शास्त्रज्ञ यांना उत्तेजन देण्यासाठी महत्त्वपूर्ण योजना आखल्या. राष्ट्रसंघाने आंतरराष्ट्रीय आरोग्य सुधारण्याचा कार्यक्रम आखून संसर्गजन्य रोगांवरील प्रतिबंधक औषधे जगातील राष्ट्रांना पुरवण्याचं काम केलं. पूर्वेकडील देशांमधून हिवताप आणि क्षयरोग या रोगांच्या निवारणासाठी वैद्यकीय ज्ञानाचा, विज्ञानातील नव्या नव्या शोधांचा जगभर प्रसार करण्यासाठी राष्ट्रसंघाने योजना आखल्या. राष्ट्रसंघाचं हे सामाजिक कार्य गौरवास्पद ठरलेलं होतं. मादक पदार्थांच्या व्यापारावर आणि सेवनावर बंधनं घालून नैतिक कार्य राष्ट्रसंघाने केलं. युद्धवाद्यांच्या आदलीबदलीची समस्या राष्ट्रसंघाने कौशल्याने हाताळलेली होती आणि 1922पर्यंत हा प्रश्न निकालात काढलेला होता. राजकीय क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय तंटे, बखडे, आक्रमणं, आर्थिक कोंडी इत्यादी संकटांवर नियंत्रण ठेवण्यास राष्ट्रसंघाला जरी अंशात यश आलेलं असलं तरी सामाजिक क्षेत्रामध्ये अतिशय महत्त्वाची कामगिरी करून राष्ट्रसंघाने आंतरराष्ट्रीय सहकार्याचं महत्त्व जगाला पटवून देण्याचं काम केलं. तर मला असं वाटतं आपण या ठिकाणी थांबूया. यामध्ये आपण राष्ट्रसंघाची रचना आणि राष्ट्रसंघाची कामगिरी या दोन महत्त्वपूर्ण मुद्द्यांचा आढावा घेतला. यानंतरच्या भागामध्ये आपण राष्ट्रसंघाच्या अपयश कोणती कारणं कारणीभूत ठरलेली त्याचा सविस्तर या ठिकाणी आढावा घेऊया. तर मी इथं थांबतो. धन्यवाद.